काय माजूर येत राहो तुम्ही, किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापणा असावं बरं. हां, किती माजुरापणा असला पाहिजे. म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या, त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तू भक्कम काय भंपकपणा मानायला लागला. म्हणजे तो अपमान करायला लागला मराठ्याच्या जातीचा. आणि दरेकरचं तर नावं नव्हतं घेतलं. ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो, ते दुसरा लाड भाऊ म्हणतो. आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही, तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही, तुमच्यावर थुकत नाहीत, आम्ही थुकत सुद्धा नाहीत आधी. आम्ही नाव बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसली आहेत तुम्ही काय आहेत. आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोलतो. आता तू उघडे पडे बरं दरेकर, तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडे पडे. तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला. जातीत असले सुद्धा काही सूर्याजी पिसाळ असतात, गद्दार असतात. हे बरं झालं आता उघडं पडं तू अभियान चालवायला लागला. परत जे नाही ते खोटं बोलायला, फडणवीसांची बाजू घ्यायला. फडणवीस आम्ही सांगितलं ना बार बार, शत्रू नाही, तुम्ही आरक्षण द्या ना. मला राजकारण करायचं नाही, तो म्हणला हे राजकारण करायला लागलाय. आहे ना, जरांगेच्या डोक्यात राजकारणाचं भूत. हा, जरांगेवरचं भूत आम्ही नक्कीच उतरवणार. हा भूत बसलं. मी किती बार सांगितलं दरेकर की मला राजकारण करायचं नाही, माझ्या समाजाला करायचं नाही, आमचं ठरलेलं आरक्षण द्या. असं कम नाही म्हणला दरेकर की देवेंद्र फडणवीस राजकारण करायला आहे. का नाही बरं असं म्हणले? कारण 10 महिने झालेत. दरेकर डोळे आहेत का उघडे? उघडा, पाणी मारा समुद्राचं त्याच्यावर. स्वतःला लय शान समजायला ना एका आमदारकीसाठी, एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी. हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही, ह्याच कामाचं आहे फक्त. मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे, ठोक मोर्चे बंद पाडणे, मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे, मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे, एवढ्याच कामाचं आहे. हे भाजपने बोल केलेलं आहे, एवढ्याच कामाचं आहे. ते तमाशात मावशी नसती का बिगर नथीवली नेबळ दे, तसं ते कॅकताडात बाबू नसतो का बिगर कामाचा, नुसता सरळ दिसतो. ते जर रावताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशालाच नाही, ते बोगस असतं. ते तुम्ही आधी बोलला तेव्हा मी बोललो. मग तळतळ माझ्या जातीसाठी काय करणार तू अभियान? मला माहिती आहे, मला आत्ताच माहिती आहे तुम्हाला बदनाम करणार. चल, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला खोटे नाटे व्हिडिओ टाकणार आहे, मला माहिती आहे तू काय करणार आहे. हां, तर कोणाकोणाला हाताखाली धरलंय ते मला माहिती. किती जणाला आमच्या लोकांना तर प्रेस घ्यायला लावलेत हे मला माहिती. चल जाय, कर तुला काय करायचं, चल चल, मी जातीसाठी मरायला तयार आहे. काय म्हणणार तो? देवेंद्र फडणवीसला वाचायला लागला आणि त्या पोरीला तिच्या डोळ्यात पाणी आलं तर तिला म्हणतो भंपकपणा आहे. हां, एवढा मगरूर, एवढी मस्ती आहे का तो डोक्यात राजकारणाची सत्तेची? काय वाटतं तुला? तुला शान आहे? अरे तो क्रांती मोर्चापासून तुला तो सगळं माहिती आहे. जरी आम्ही त्यावेळेस पुढच्या तोंडाला नव्हतो, काही जण होते तरी आम्हाला सांगत होते तू काय करतो. आणखी तुला 5-7 जोडीदार आहेत. क्रांती मोर्चा टायमाला तू 10-12 जण येतात, माझ्या ह्याच्यात तुमची 6-7 जणांची टीम. मला माहिती आहे तू काय काय करतो ती. परत त्याला सन्मानानं बोलायला, आदरानं बोलायला, समोरच्याला तसं बोलावं लागतं तेव्हा सन्मान मिळतो. तो ॲडव्होकेट एकच भूत घुसलाय नुसतं, देवेंद्र फडणवीस आणि सत्ता. कशी सत्ता येईल तुला माहिती आहे का? वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो. हां, एखाद्या दिवस शिंदेचे निवडून देते ना मराठी, पवारांचे देते, महाविकास आघाडी देते, नुसते तो हेच पाडीते. हां, आणि तो आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलंय पंढरपूरच्या बी, आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी. पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी. हा, तिथंच सांगितलं की 79चा सुपडा सापच आहे आपल्या आमदाराचा. तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी. बघ तुला किती वाईट वाटत असणार. आता मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कसं काय माहीत झालं. अरे तूच फक्त मराठ्याची गद्दारी करणार आहे, बाकीचे तिथं बसणारे मराठ्यांची इमानदारी करायला लागलेत. आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तो या संग 2-4 आहेत का ते. तुला जातीचं देणं घेणं नाही, त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही, किती ॲडमिशन नव्हतं बाहेर पडी याचं देणं घेणं नाही, आरक्षण नाही मिळालं तरी देणं घेणं नाही. तुझे अभियान राबविणार आहे ना, मराठ्यांची जात संपवायला राबविणार आहे, मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणार आहे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणार आहे. हे मला माहिती आहे. ही तुझ्या हातात हे लय दिवसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं, तू आता करशील आणि कर. जाय, चल चल जाय. तू बघ तू ह्यामुळं काय वाटोळ होतंय. तू बघ आता दरेकर, तो ह्यामुळं काय वाटोळ होतं तू फक्त बघ पुढं. आता हां, निवडक भाजपचे आम्ही काही पाडतो का नाहीत, काही शब्द वापरतो मी, बघ पाडतो का नाही. आणि काय 79,000 निवडून आलेला देवेंद्र फडणवीस. हां, लय मतांना नाही आलेला तो. ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देणं मराठी ध्यानात ठेव. हां, बघ टाकतेत का नाही. तू किती डाव करणार आहे, तू किती डाव करणार आहे. वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात बोलणाराचा.
आणि जे असले अभियान राबवितात ना तुझ्यासारखे आता तू मागून गेलेला आहे, त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही, कारण तू वरच असं दाढी चोळीतो विधान परिषदेतून जाण्यासाठी, त्यामुळे तो काय मतदारसंघच नाही. तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आहेत आणि जे पटांगणात ना तुमच्यामुळं ना तुम्ही 70-80 सीटं पाडणार. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही अंगावर नका घालू. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, मराठ्याचे लोक माया अंगावर नका घालू, मराठ्याची जातमय संपू नका. याच्यात भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होतो. भाजपमधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत, ते बी नोकरीला जातात. भाजपमधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास, भाजपमधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास आहे. काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत. काल माहिती आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मेसेज आहेत, दाखायचे का? आले नाही का ते आणखी? तुम्हाला मेसेजच दाखवतो आता, मी भाजपचा आहे असं लिहिलेलं आहे. पुरं मन उठलं भाजपपासून आमचं. दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसाना याला. मी भाजपचा पदाधिकारी आहे, काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे, काय म्हणतात भाजपमधला मी RSSचा कट्टर कार्यकर्ता. मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं. आणखी आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना. असं वाटतंय की आपले जात हे संपायला निघाले की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून. मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस, असं नाही बोलत. राजकारण नाही करत, राजकारण करायचं नाही म्हणून तर म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या, मला माझ्या समाजात राजकारणात द्यायचं. इतके भयानक मेसेज आलेत की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत 100% आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले. 100%. काल दरेकर बोलल्यापासून काल तर पुरं वातावरण बिथारलंय भाजपमधल्या मराठ्यात पुरं. काल इथं मोठमोठाले 2 नेते होते भाजपचे, काल 2 मोठमोठाले, किती असं करत होते. नाही कळायचं दरेकर तुला फक्त तोही आमदारकी दिसते, तो देवेंद्र फडणवीस दिसतो. मला तो आमदारकी दिसत नाही, तो सत्ता दिसत नाही, तो देवेंद्र फडणवीस बी दिसत नाही. मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना. यासाठी हो पठ्ठ्या इथं बसलेला आहे. काय बदनाम करणारे तुम्हाला? तू नुसतं बदनाम करून दाखव आणि ते बदनाम करू लागणारे बघ, त्यांना समाजाला सामोरं जायचं. लक्षात राहू दे. तुझ्यामुळे तू किती घरं मारणार आहेस, मराठ्यांच्या गोरगरिबाचे विद्यार्थी मारणार आहेस, मराठा समाज तू दरेकर मारणार आहे. आंदोलन बंद पडल्यामुळं पाडणाऱ्यांचे घरं तुझ्यामुळे उजाडणार आहेत. इतका कुविचारी तू माणूस, कधीच होणार नाही तुझ्या असला नेता. आम्हाला आधी वाटत होतं मोठाले मराठ्यांच्या घराने सगळ्या पक्षात येत ते राहिले पाहिजेत, पण इतके बधीर डोक्याचे घराणे सुद्धा असतात राजकारणात मराठीचे, हे पहिल्यांदा काल मराठ्यांना बघायला मिळालं. म्हणून भाजपमधला शेतकरी काम करणारा की जो येडा झालेला आहे भाजपसाठी, येडा जो गुडघ्यात के चिखलात काम करतो, तो कालपासून अशी टोपी डोक्यातली आपटायला. काय भाजपाचा नेता ना आपल्या लेकराविषयी काय बोलतो, टोपी आपटायला डोक्यातली. दरेकर अर्थ समजून घे, तुला नाही कळायचा अर्थ. याचा अर्थ काय होतो टोपी आपटीनं? म्हणजे आमच्याकडं टोपीला पटक्याला लय किंमत आहे मराठ्यात. मराठ्याचा रक्ताचा आहे तू, टोपीला पटक्याला लय किंमत आहे. एका नेत्यानं दुसऱ्या नेत्या विरोधात टोपी काढली होती, त्याला पाडूस तर टोपी घालणार नाही म्हणला होता आणि नव्हतीच घातली, त्यांनी पाळड्यावर घातली होती. किंमत कळली की टोपीची? टोपी आपटेली त्यांनी बांधावर. की माझ्या मुलीला, मराठ्यांच्या लेकराला, मराठा जातीला देवेंद्र फडणवीससाठी दरेकर काय बोलतोय? मी उभा आयुष्य भाजपचा आहे आणि आमच्या लेकराची ही किंमत करायला का भाजप? ही ती माणूस म्हणाला. तुमचे लोक सांगतोय मी तुम्हाला, तुमचे कट्टर आयुष्यभर असणारे. काय मेसेज येत तर डोकं गुंग झालं, गुंग. आणि ते काल लेकरू गेल्यापासून असं अंग थरथर कापत होतं, म्हणून पडून राहावं लागलं मला झोपून. भाषाच कळलं ना ते दरेकरला. मी काय म्हणतो, उठलं की बरं ते कोणकडे बी आणि बोलणारच तू परत. मला माहिती आहे आता अभियानच हातात घेतलं म्हणल्यावर काय आता तर काय मला, मी फ्रेश आहे आता, आनंदी आहे. काय करणार आता मला माहिती. अभियान तू हातात घेतलेले दूध तो आधी एकाने घेतलं होतं, त्यात तो लुटीलं वाटतं. काल लयच प्रेशर आलं वाटतं तो भयानक. दरेकर साहेबावर प्रचंड प्रेशर आलं वाटतं.